रोज रोज त्याच पद्धतीने अंडा मसाला म्हणा किंवा अंड्याची भाजी म्हणा किंवा अंडा करी म्हणा, तर त्याच पद्धतीने न बनवता थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला पाहणार आहोत. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढा चवीला जबरदस्त हा अंडा मसाला तयार होतो. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 अंडी बॉईल करून घेतली आहेत. अंडी बॉईल करताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे, म्हणजे अंडी व्यवस्थित अशी बॉईल होतात. आणि त्यानंतर अंडी बॉईल झाल्यानंतर लगेचच ती थंड पाण्यामध्ये काढायची, म्हणजे आतमधला जो पिवळा भाग असतो तो पिवळसर राहतो, नाहीतर काळसर पडतो. त्यामुळे ही ट्रिक एकदा नक्कीच तुम्ही करून पहा. तर अंडी इथे आपल्याला कापून घ्यायची आहेत. तर इथे मी सर्वच अंडी अशा पद्धतीने कापून घेते. त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. तर 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी, 2 हिरवी वेलची आणि 1 चक्री फूल यामध्ये घालून घेतले. व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घालून घ्यायचा. कांदा छान असा ट्रान्सफर होईपर्यंत मस्त असा तेलामध्ये परतून घ्यायचा. सुगंध म्हणाल तर 1 नंबर येतोय. तर यामध्ये कांदा व्यवस्थित परतून घेतला की यामध्ये आपल्याला जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आलं, लसूण आणि कोथिंबीरची ती पूर्णपणे घालून घेतली आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचे. त्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला 1 लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं 1 लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर हे सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे. तर 5 चमचभर हळद, 1 चमचभर तिखट, 1 चमचभर बेडगी मिरचीचे तिखट आणि इथे 1 चमचभर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. आणि इथे 1 चम्मचभर, मोठा चम्मचभर अंडा करी मसाला मिळतो, तो तुम्ही यामध्ये कोणत्याही ब्रँडचा घालू शकता. तर इथे सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये. छान असे परतून घेतले. परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडेसे मी पाणी घालून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडेसे पाणी घातले, तेच यामध्ये घालून घेतले आहे आणि परतला एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आहे, म्हणजे मसाले व्यवस्थित असे शिजले जातील. तर 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची. तर इथे पाहताय तुम्ही मसाल्यांना तेलसुद्धा मस्त असे सुटले गेले आहे आणि सुगंध तर खूपच मस्त येतो आहे या मसाल्यांचा. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेतले. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चम्मचभर दही घालून घ्यायचे आहे. तर दही फ्रेश दही घालायचे. इथे आंबट दही अजिबात वापरायचे नाही. फ्रेश दही वापरले की चवसुद्धा या अंडा मसाल्याला जबरदस्त येते. व्यवस्थित मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचे, छान असे परतून घ्यायचे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटासाठी आणि एक छान अशी वाफ काढून घ्यायची. 2 मिनिटानंतर झाकण काढून घेतले. तर इथे पाहताय तुम्ही मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे मसाल्यांना. तर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे एकदा. आणि यामध्ये आता घालायचं आहे अंडी. तर इथे मी 4 अंडी घेतली आहेत, ती पूर्णपणे घालून घेतली.
हळूवारपणे ही एकजीव करून घ्यायची मसाल्यामध्ये. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाण्याचा वापर कमीत कमी इथे मी केला आहे, जास्तीचा वापर केला नाही आहे. तर अर्धा ग्लास फक्त मी पाणी घातले आहे, कारण आपण अंडा मसाला बनवतो आहे, त्यामुळे पाण्याचा वापर कमीच केला आहे. तर पाणी घातल्यानंतर यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर परतला चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तळापासून. रंग तर पाहताय तुम्ही किती सुरेख आलेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून आपल्याला हे 5 ते 7 मिनटं मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत. आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा, मंद ठेवायचा. मंद आचेवरती अंडा मसाला हा तयार करून घ्यायचा आहे. अजिबात गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा नाही, मंदच ठेवायचा. तर खरंच सांगू का, सुगंध म्हणाल तर एक नंबर येतो आहे. तर आपला हा इथे अंडा मसाला मस्त असा झणझणीत चमचमीत ढाबा स्टाईल अंडा मसाला तयार झालेला आहे. लगेचच हा मसाला आता आपण सर्व करून घेऊयात. तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेते. तर हा अंडा मसाला तुम्ही भाकरीसोबत म्हणा, चपातीसोबत म्हणा, किंवा तुम्ही गरमागरम भातासोबत म्हणाल तर एक नंबर लागतो बरं का. तुम्ही एकदा नक्कीच हा मसाला ट्राय करून पहा. आणि ट्राय केल्यानंतर तुम्ही कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, तर एक लाईक, शेअर, हाईप, तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.